हॅलो, हाय फ्रेंड. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे, तर ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर आपण रेसिपी तर स्टार्ट करणार आहोत, पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर आत्ताच सध्याच्याला ज्या माझ्या कुकिंग चॅनलमध्ये भरपूर अशा मँगो आणि कैरीचे जी रेसिपीज आहेत ते खूप चाललेले आहे. आणि हे ज्या म्हटलं थोडंसं गॅप घ्यावा, पण असा विषय झाला, की माझ्या भावाने ना त्याच्या घरासमोर झाड आहे आंब्याचं. त्यांनी ना मस्त अशा कैऱ्या ताज्या-ताज्या आणून दिलेल्या आहेत. तर त्या कैऱ्या म्हणलं चला आता काही ना काही रेसिपी ठेवून तर उपयोग नाही त्याचा, म्हणलं काहीतरी मस्त अशी रेसिपी बनवा. तर तुम्ही पाहू शकता ही जी कैरी आहे किती मोठी आहे आणि ह्याची जी रेसिपी नाही बनवली तर कसं विषय कसा आहे मग. तर म्हणलं चला मस्त अशी आपण रेसिपी बनवूया. तर इथं मी आज बनवणार आहे, तर नाही, नाही सांगणार नाही मी. पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये कळेलच काय मी बनवणार आहे. ते ज्या आपण कैऱ्या आहेत ना, त्या व्यवस्थित पाण्याने धुवून नंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहे. आणि कॉटनच्या कपड्यांनी पुसल्याच्या नंतर मी ही त्याची आहे त्याची वरची जी साल आहे ना, ती काढून घेतलेली आहे. आणि जी कैरीचं तोंड आहे तुम्ही पाहू शकता, काळी पडलेली नाही. म्हणजे आंबा जी आहे ना, कैरी जी आहे ना, खूप दिवसाची नाहीये, म्हणजे ताजी आहे. ह्याच्यावरून आपल्याला म्हणजे मटेरियल कसं आहे ते कळतं लगेच, की खूप दिवसाचं आहे, की म्हणजे ताजं आहे. ते त्याच्या तोंडावरूनच कळतं. तर इथं आपण जी कैरी आहे ना, ती आपल्याला खिसून घ्यायची आहे. आणि इथं जे कैरीची मी आहे ना, ती खिसून घेतेय. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ह्याची ना तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कट करू शकता. कारण चौकोनी लांब वगैरे पण, आणि शक्यता असेल तर खिसून पण घेऊ शकता. तर म्हणलं आज आपण खिसूनच ह्याची रेसिपी बनवूया. इथं तुम्ही पाहता असाल की जी कैरी आहे तर पूर्ण व्यवस्थित, आणि शक्यता असते की हाताला लागण्याची वगैरे, म्हणून व्यवस्थित आपल्या हळूवार होत्या हाताने जी कैरी आहे ती खिसून घेत आहे. तर तुम्ही तर पाहता असाल की कैरीची जी आहे ना, ते कशाप्रकारे पीस निघलेला आहे. तर तो एकदम लांब अशी आपल्याला पाहिजे ना आहे. आणि कसं म्हणजे एकदम भुगा नकोय, एकदम असं लांबसडक जर असले तर खूप आपली जी रेसिपी आहे छान बनेल. त्यासाठी मी जी आहे ना ती सगळी खिसून घेते, आणि फायनली माझी जी कैरी आहे ती सगळी खिसून झालेली आहे. आणि तुम्ही तर पाहता असाल की कैरी कशाप्रकारे खिसलेली आहे. तर तुम्ही तर पाहता असाल की मस्त अशी आपली कैरी जी आहे ना, आता ही खिसून झालेली आहे. ह्याचं पाणी वगैरे काढून घ्यायची काहीच गरज नाही. कारण आपल्याला जे आंबटपणा हवा आहे ना आपल्या रेसिपीमध्ये, तो पाहिजे. त्यासाठी आपले पाणी अजिबात काढून घ्यायचं नाही. तुम्ही ओळखलं असेल की मी आज काय बनवणार आहे. आणि आज मी इथं बनवत आहे गुळांबा. त्यासाठी मी ही जी कैरी आहे ना, किसून घेतलेली आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं आधी ना कैरी टाकण्याच्या अगोदर थोडंसं तूप जर टाकलं, ऑइल ऑइल ऑइलपेक्षा आहे ना गावरान तूप थोडंसं 1 टेबलस्पून जर टाकलं ना काही हरकत नाही. फ्लेवर पण छान येतो आणि मस्त अशी होते. पण मी टाकलेलं नाही, कारण मी म्हणलं नको थोडंसं, म्हणलं आपलं फक्त मला फक्त 2च टेस्ट हवे. एक गोड आणि एक आंबट. त्यासाठी मी इथं ना जी आहे ना आपला तुम्ही तर पाहत असाल की जवळपास 1.5 ते 2 जे आहे ना आपले कैरीचं खीस असेल, अ, असेल हो, 2 वाटी आहे आणि 1 वाटी इथे घेतलेला आहे गूळ. गूळ तुम्ही शक्यतो आहे ना खिसूनच घ्या. तर मी फटाफट, म्हणजे काय होते आमच्याकडे ना लाईट टिकत नाहीये. मध्ये पण लाईट गेलेली आहे, पण तो व्हिडिओ इथं मला शूट करता नाही आला. म्हणजे इलायची टाकायच्या टायमिंगला लाईट गेली. तर तो व्हिडिओ इथं ॲड झालेला नाहीये. तर तुम्ही जेवढं होईल तेवढं गूळ आहे ना खिसूनच घ्या. आणि मोठा जरी टाकला तर काही हरकत नाही, कारण जी कैरीचा खिसा आहे त्याला शिजायला वेळ लागतो. गूळ गूळ जे आहे ना आपोआप मेल्ट होतो. तर ते तुम्ही पाहत असाल की पूर्ण एकसारखं केल्याच्या नंतर इथं मी 2 मिनिटं परत ह्याला झाकून ठेवलेलं आहे. कारण जे आहे तर ते आपला अ, कैरीचा खीस आहे ना तो शिजला पाहिजे ना. फटाफट, म्हणजे गॅसच्या फ्लेम हाय केला तर लगेच होतं, पण तसा पाहिजे नाही. दम आचेवरती ठेवूनच मी सगळं ही रेसिपी बनवलेली आहे. आणि शक्यतो तुम्हाला सांगू का, इन्स्टंटली म्हणजे कसं असतं, की 5 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते. काही झंझट नाही, काही नाही, काही नाही. फक्त 5 मिनिटात बनवून तयार होते. जर बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. बघा तुम्ही 5 मिनिटात आतमध्ये ही रेसिपी तयार होईल. इथे तुम्ही पाहता असाल, की इथे जी आपली आहे ना रेसिपी बनून झालेली आहे. म्हणजे जवळ-जवळ होत आलेली आहे. तर ह्याला मी अजून आणखीन ह्याला ना मी झाकून ठेवणार आहे. कारण 2 मिनिटं मला आणखीन ह्याला शिजून घ्यायचं आहे, की परफेक्टली आपली जी रेसिपी आहे ना, ती शिजून घेणार आहे.
आणि तुम्ही तर पाहत असाल, की मी परत 2 मिनिटाच्या नंतर पाहिलं तर तुम्ही एकदम माझी जी कैरी गुळांबा आहे ना, ते एकदम मस्त असं बनलेलं आहे आणि मी ते थोडासा टेस्ट केला. मला परफेक्ट असं जसं हवंय ना, तसं म्हणजे फ्लेवर जसं मला हवे ना, तसे बरोबर आलेलं आहे. आंबट आणि गोड आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी माझी रेसिपी बनवून तयार झालेली आहे. आणि हो, मी मगाशी बोलले होते ना, इलायची पावडर टाकायच्या वेळेसच लाईट गेलेली आहे. पण इलायची पावडर आपल्याला टाकायची आहे ना, 1 टेबलस्पून टाकला तर किंवा अर्धा टेबलस्पून टाकलं तरी काही हरकत नाही. खूप असं टाकण्याची गरज नाही. थोडासा फ्लेवरसाठी तुम्ही टाकू शकता. आपण कैरीचा किस आहे ना, तो एक लांब-लांब किसून घेतलेला आहे. ते किती छान वाटत आहे का नाही? आणि जर तुम्हाला हवे असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला कट करू शकता. तर माझी जी फायनली रेसिपी आहे ना, गुळ आंब्याची रेसिपी एकदम बनवून तयार झालेली आहे. आणि हे तुम्ही पाहत असाल, की कशाप्रकारे मी ही मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे. तर फ्रेंड्स रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि तुम्हाला कशाप्रकारे गोड आंबा बनवायला आवडतं ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकतात. ही माझी रेसिपी आहे ना, इथेच मी एंड करते. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं खात राहा.